नमस्कार, आपण पाहता डिजिटल मुंबई वार्ता। मी सहिष्णुता कांबळे। आपल्या सोबत आहेत विक्रोळी पोलीस ठाण्याचे पीआय भोईर साहेब। आज मोहल्ला कमिटी आणि शांतता कमिटी तसेच विक्रोळीतील गणेश मंडळांची संयुक्त बैठक जी झाली त्या संदर्भात आपण आज भेटत आहोत। आपल्या मुंबई वार्ता चॅनल तर्फे आपले स्वागत आहे। आज आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मंडळांना गणेश मंडळांना काही सूचना दिल्यात, काही मार्गदर्शन केलं। तसंच आपण आपल्या गणेश भक्तांना काही सूचना मार्गदर्शन असेल? गणेश भक्तांना आमच्याकडून एकच मार्गदर्शन आहे की सार्वजनिक गणेश उत्सव 2026च्या अनुषंगाने आज जे आम्ही गणेश भक्तांना जे पदाधिकारी आहेत ज्या सर्वांना ज्या सूचना दिल्या त्या अनुषंगाने गणेश भक्त असतील ते जेव्हा मंडळाकडे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येतात तेव्हा त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे हे सुद्धा महत्त्वाचं आहे। त्याच्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण जेव्हा दर्शनासाठी येतो त्यावेळेस आम्ही ते गणेश उत्सवाचे जे पदाधिकारी त्यांना सांगितलेलं आहे की महिलांची एक स्वतंत्र रांग असेल दर्शनासाठी आणि पुरुषांची सुद्धा एक स्वतंत्र रांग असेल, जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार तिथे घडून येणार नाही। तसंच ज्या वेळेस आपण गणेश बाप्पांच्या जेव्हा दर्शनाला येणार आहोत तर त्यावेळेस आपण जे दागिने जे परिधान करून येतो त्यावेळेस आपण थोडंसं काळजीपूर्वक त्या बाकीच्या इतर गोष्टींकडे सुद्धा आपण लक्ष ठेवायचं आहे की दर्शन घेत असताना किंवा दर्शन घेतल्यानंतर बाहेर जाताना आपले दागिन्यांच्या बाबतीत आपण आपली खबरदारी घ्यायची आहे। त्याचप्रमाणे आम्ही सार्वजनिक गणेश उत्सवाचे जे पदाधिकारी आहेत त्यांना देखील सूचना दिल्या आहेत की त्यांच्या गणेश मंडळाच्या ठिकाणी त्यांनी CCTV लावावेत, जेणेकरून तिथे कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही। याबाबत आम्ही त्यांना आजच्या मीटिंगमध्ये सूचना दिलेल्या आहेत। त्याच प्रकारे आमचे पोलीस स्टेशन तसेच बाहेरून येणारा जो बंदोबस्त आहे त्या गणेश मंडळांच्या ठिकाणी नियमित तिथे पेट्रोलिंग करून त्या ठिकाणी भेट देणार आहे। तिथे जर चुकून एखादा अनुचित प्रकार घडला तर आमचे जे पोलीस बांधव आहेत किंवा होमगार्ड्स असतील किंवा बाहेरचा बंदोबस्त असतील त्यांच्याकडे त्यांचं सुद्धा या गोष्टीकडे प्रकर्षाने लक्ष राहणार आहे, जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार तिथे घडून येणार नाही। तर या प्रकारे आम्ही ज्या महत्त्वाच्या ज्या सूचना आहेत ते गणेश मंडळाचे पदाधिकारी यांना देखील दिलेले आहेत आणि गणेश भक्त जे येणार आहेत दर्शनासाठी त्यांना सुद्धा आम्हाला म्हणजे आवाहन करावं असं वाटतं की त्यांनी सुद्धा या गोष्टींचं लक्ष ठेवायचं आहे, काळजी घ्यायची आहे।